लोप पावत चाललेल्या भारतीय हस्तकलेला नवसंजीवनी देण्यासाठी कोल्हापुरात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। कोल्हापूरमधील कणेरी इथल्या सिद्धगिरी मठात भरलेल्या कारागीर महाकुंभमध्ये देशभरातील कलाकारांनी आपली कला सादर केली आहे। आपल्या प्रतिनिधीचा हा खास रिपोर्ट। लोप पावत चाललेल्या पारंपरिक भारतीय हस्तकलेचा अनोखा आविष्कार सध्या कोल्हापुरात पाहायला मिळतोय। सिद्धगिरी मठ कणेरी इथं भरलेल्या कारागीर महाकुंभमध्ये देशातील 17 राज्यातील कलाकार सहभागी झाले आहेत। टेराकोटा, मातीचे दागिने, पारंपरिक खेळणी, टाकाऊ लाकडांपासून बनवलेल्या वस्तू, नारळापासून तयार केलेले आकर्षक शोपीस तर मेघालयामधील बांबूपासून बनवलेल्या कलाकृतींनी कोल्हापूरकरांचं लक्ष वेधले। आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी पिंगुळी आणि भिल्ल चित्रकला तर कर्नाटकातील हंपी इथून आलेल्या कलाकारांनी मका हणसाच्या सालापासून तयार केलेली शिल्प विशेष आकर्षण ठरत आहेत। गोव्यातील कलाकारांनी नारळाच्या करवंटी आणि केसरपासून साकारलेले गणपती बाप्पा, प्राणी आणि विविध कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये। या महाकुंभचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणं, याचबरोबर इथं येणाऱ्या नागरिकांना हस्तकलेचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे। 4 एप्रिल पर्यंत सुरू असलेला हा कारागीर महाकुंभ कोल्हापुरातील कलाप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरतीये। कॅमेरामन संदीप दाभाडेसह अजर मुल्ला, न्यूज कट्टा, कोल्हापूर।